नमस्कार यूट्यूब फॅमिली। संजय कपूरचे वारसपत्र खरंच खोटे निघाले तर नियमानुसार कोण ठरणार 30,000 कोटींचा मालक? भारतीय उद्योगपती संजय कपूर आपल्या मागे 30,000 कोटी रुपयांच्या संपत्ती सोडून गेले आहेत। संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सध्या कपूर कुटुंबात वाद टोकाला पोहोचला असून ही संपत्ती त्यांची विधवा पत्नी प्रिया सचदेव किंवा एक्स पत्नी करिश्मा कपूरच्या मुलांपैकी कोणाला मिळेल? चला तर या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। उद्योगपती संजय कपूर यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबात संपत्ती आणि मालमत्तेच्या वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। जगातील सर्वात मोठ्या ऑटो कंपोनंट उत्पादकांपैकी सोना कॉमस्टारचे प्रमुख दिवंगत संजय कपूर यांचे 3दा लग्न झाले आणि त्यांना 3 मुले आहेत। बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत 2 मुले समायरा आणि कियान, तर त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यासोबत अजरियास नावाचा 6 वर्षांचा मुलगाही आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, संजय कपूरच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण ठरेल? संजय कपूरचा बिझनेस कोणाला मिळेल? संजय कपूरच्या कोणत्याही मुलांना त्याच्या व्यवसाय साम्राज्याचा वारसा मिळण्याची शक्यता दिसत नाही। सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी India.com ने अलीकडेच एक वृत्त सादर केले, ज्यानुसार विद्यमान बोर्ड आपले अधिकार वापरत असतानाही संजयच्या बहिणी सोना कॉमस्टारच्या व्यवस्थापन भूमिकेत दिसू शकतात। याशिवाय फोर्ब्सच्या अहवालानुसार संजय कपूर यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती 1.2 अब्ज म्हणजे 10,300 कोटी रुपये होती। अशा प्रकारे भारतातील वारसदार कायद्यानुसार त्यांच्या इस्टेट आणि संपत्तीचे व्यवस्थापन त्यांची पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडे राहिले पाहिजे। करिश्मा कपूरच्या मुलांना वडिलांचा वारसा मिळणार का? करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांची आधीच काळजी घेण्यात आली आहे। या वर्षाच्या सुरुवातीला ANI ने दिलेल्या वृत्तानुसार घटस्फोटादरम्यान संजयने दोन्ही मुलांसाठी 10 लाख रुपयांच्या व्याजासह 18 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केले होते। त्याशिवाय वडिलांच्या मालकीच्या घराचे मालकी अधिकारही करिश्माला दिले होते। करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली कोर्टात धाव। मंगळवारी करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूरच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त समोर आले। दोन्ही मुलांनी आपल्या याचिकेत त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव यांनी संजयचे खोटे मृत्यूपत्र तयार केल्याचा दावा केला। तसेच वडिलांनी केलेले कथित मृत्यूपत्र कायदेशीर आणि वैध दस्तऐवज नाही, बनावट असल्याचाही दावा केला। याच कारणामुळे त्यांना कथित मृत्यूपत्राची मूळ प्रत दाखवली किंवा देण्यात आली नाही, असा त्यांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला। म्हणून मुलांनी न्यायालयात सदर कागदपत्राची प्रत देण्याची विनंती केली। त्याशिवाय करिश्मा कपूरच्या मुलांनी न्यायालयाला विनंती केली की जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत प्रिया सचदेव यांना मृत्यूपत्र एक्झिक्यूट करण्यापासून रोखले जावे।